सुप्रभात सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्त. मस्त. नाश्ता झाला? हो. बाबा, नाव चेंज करतेस का? झिओमी ओजस्वी आहे मॅम, मी चेंज करतो लागेल. हा चालेल. चला, पण प्रार्थनेने सुरुवात करूया. सगळ्यांनी हात जोडून बसा. सरळ बसायचं ताठ. हात जोडा सगळ्यांनी. मी सुरू करते प्रार्थना. ओके. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा, एक रंगे रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताले दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. ओवरी दे आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पावले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. चला सुरू करूया. हो. तर मागच्या वर्गात काय शिकलो, कोण सांगणार आहे? काय शिकलो आपण? आमचे घर. आमचं घर. बरोबर, आमचे घर.
आता आपण आय थिंक पहिली 7 वाक्यांचा अभ्यास केला होता. ओके, तर सगळ्यांनी लिहिलेत, सगळ्यांनी शब्द सगळ्यांना आले, काही अडचण आहे त्याच्यात? कळले सगळ्यांना शब्द? हो. ओके, मग आपण आता 8व्या वाक्यापासून सुरू करूया. चालेल? ठीक आहे. 8वं वाक्य आता कोण म्हणणार आहे? युवान, 8वं वाक्य म्हण तू. आता बघतो मी कुठं आहे. पान नंबर 9 आहे बघ. हा. दादाने हा. पाहिले हम्म. आकाशात आले काय आले? चित्र काय बादल. आहे? बादल नाही, मराठीत काय म्हणतात? ढग ढग. आले. हा. टेकडीवर हा. मोर हा. थोडे 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 नाहीये बघ, नीट काय आहे बघ. थोई थोई हा. सू नाचो लागला. लागला. हा, म्हणजे काय? दादानी पाहिले आकाशात ढग आले, टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला. ओके, तर मी आता स्पॉटलाइट करते. मी 2 शब्द लिहून दाखवते तुम्हाला, ढग आणि मोर. आय थिंक ढग सोपा आहे ना लिहायला, सगळ्यांनाच येतं लिहायला. बघू, लिहा लिहा बघू कसं लिहिता, बघूया मला. बघू कसं लिहिताय तुम्ही. ढ ग, सोप्पा शब्द आहे. आणि मोर, म ला काना, वर एक मात्रा आणि र, मोर. बघा जमलं का सगळ्यांना? झालं. झालं? आलं सगळ्यांना? माझं नाही झालं. कोणाचं नाही झालं? माझं. लिही मग. प्रिशा, दिसतंय तुझं छान. ढग मोर श्लोक दिसलं तुझं छान. कोण दाखवतंय? राजविका, दिसलं तुझं लिहिलेलं छान. युवान, तुझं बॅकग्राऊंड काढून टाक बरं युवान, नाहीतर दिसत नाहीये मला. बॅकग्राऊंड टर्न ऑफ कर. ओजस्वी, तुला जमतंय का? जमतंय ना? मृण्मयी, लिहिलंस? हा, दिसलं मला. पार्थ, दिसलं तुझं. मृण्मयी, जमला? ओके. अन्वेषा, दिसलं मला तुझं. मोर, मोर नीट लिहिलंयस का बघ. जरा जवळ धर, मला दिसत नाहीये. ते मेर झालंय ग. म ला काना एक आहे ना बघ, एक काना आहे ना इथे, हो ना? अन्वेषा बघ, नीट कर. हा, ढग मोर, जरा मागे धर मृण्मयी कॅमेरा, म्हणजे कॅमेराच्या मागे धर. हा, दिसलं, छान लिहिलंयस. जमलं अन्वेषा? म्हणू शकतो. हा, ठीक आहे, छान. प्रिशा, झालं? हो. ओके. माझं नाही झालं. तुझे नाही झालं? हो, मग थांबते मी तुझ्यासाठी, ठीक आहे? पट्ट तू तुझ्या स्पीडने लिही, ठीक आहे? तू आरामात लिही आणि नंतर दाखव मला, चालेल? हे बघ असं. हा, आता पुढचा शब्द, पुढचं वाक्य मी कोण म्हणणार आहे? पार्थ, म्हण. पासून कशापासून? साखर, उसापासून हा. साखर हम्म. तयार.
होते. होते. हा. ज्ञाने मामाला हम्म. साखरे हम्म. सारखा हम्म. गोड हम्म. काय आहे ते चित्र, कशाचं आहे, ओळख? फणस हम्म. आवडतो. हा, बरोबर. मग वाक्य कसं होणार आपलं? पहिलं चित्र आहे ऊसाचं, बरोबर? ऊस आहे ना तो. मग ऊसापासून, मग लिहिताना आपण कसं लिहिणार आहे? नुसतं ऊस नाही लिहायचं, ऊसापासून हा एक शब्द होणार आहे आपला. ओके. मग ऊस कसं लिहायचं? ऊसापासून. ऊसापासून. ओळीच्या खाली म्हणजे रेषेवर आली पाहिजे. ऊसापासून असं होणार आहे लिहायला. ठीक आहे. बघ तिथे. थांबा, मी हे नीट लिहिते, जरा तिरकं झालंय. फक्त ऊसा असं. पासून ऑलरेडी तिथे आहे, नाही पुस्तकात बघितलं. बघून लिहू शकता. नाही नाही, मी झालं ना. परत लिहिते ते जरा. ऊसा पासून, पासून तिथे आहे बघा शब्द. तुम्हाला फक्त उसा लिहायचंय. ऊसा पासून एक शब्द आहे हा. बघा आता दिसतंय? हो. म्हणजे तुम्हाला फक्त ऊसा एवढंच लिहायचंय, पासून लिहिलंय तुम्ही, ते बघून लिहू शकता. ओके. ऊसापासून काय तयार होतं? साखर. हा. आणि ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो. फणस सोपं आहे की नाही लिहायला? न स, फणस. झालं माझं. फणस. जमलं सगळ्यांना? राजविका, जमलं? माझं नाही झालं. लिही, चालेल, वेळ आहे अजून. हा, छान. ऊसा. प्रिशा, जरा मागे धर पुस्तक आणि वर धर. हा, आता जरा पुढे धर. नाही दिसत नाहीये. हा, फणस दिसलं मला. हा, उसा सारखा. ठीक आहे. इथे एवढं आपल्याला दिसत नाही, तुम्ही फोटो पाठवा मला, चालेल? हा, दिसलं. श्लोक दिसलं तुझं. मृण्मयी, जरा पुस्तक खाली धर. हा, उसापासून, बरोबर. फणस. ठीक आहे. हर्षिता आणि शार्दूल लिहिलं? ओके, अख्खं वाक्यच लिहिले तुम्ही. ठीक आहे. अन्वेषा, दिसलं तुझं. बघू, जरा जवळ धर. फणस, ऊसापासून. हा, पासून, बरोबर आहे ना? न दिसत नाहीये मला एवढा नीट. ठीक आहे, तू फोटो पाठव, मी चेक करते, चालेल? सगळ्यांनी फोटो पाठवा आपल्या ग्रुपवर. प्रिशा, झालं? झालं ना? ठीक आहे. पुढचं वाक्य. हर्षिता, म्हणशील पुढचं वाक्य? करते. शेजारची छाया हम्म, भाजी निवडायला मदत करते. बरोबर. आता भाजी कसं लिहायचं? भ ला काना भा, ज, ज ला दीर्घ इकार, म्हणजे भाजी. दीर्घ, वेलांटी दीर्घ आहे. भाजी. सोपं आहे ना? भाजी. युवान, झालं? झालं माझं. झालं माझं. झालं?
दिसतंय, युवान दिसतंय. फणस भाजी, उसापासून ढग मोर. हा, छान झालं. झालं. मृण्मयी नाही. नाही झालं. ली आहे वेळ. भाजी, राजवी का झालं? बर. श्लोक झालं. दिसलं मृण्मयी. छान झालं, दिसलं श्लोक. ठीक आहे. ओजस्वी झालं का तुझं? झालं लिहून? हा, ठीक आहे. भाजी बरोबर. चला, ओजस्वी पुढचं वाक्य वाच. पुढचं काय आहे वाक्य? अनम्यूट हो. हा, वाच. सगळ्यांना चान्स मदत करू का? हो. हा, पहिला शब्द काय आहे बघ. शे ए जा रा र ची, ही शेजारची. ही नाव काय येते? स मी क्षासमीक्षा समीक्षा. हा, मला काना काय होतं? मा मा. तला इकार काय होतं? ती माती. चा चा नाही, ची. मातीची काय येते? काय येते? तयार काय करते तयार? चित्र कशाचं आहे? दिवा दिवा. पण दिवा नाही, आपण काय म्हणायचं इथे? पणती. कारण मातीची पणती तयार करते. ओके. मातीचा दिवा असतं तर वेगळं झालं असतं ना, पण मातीची पणती तयार करते. ओके, छान. मृण्मयी पुढचं वाचतेस? हो. हा, वाच. पुढे काय आहे? शेजारची काय आहे तो? कुठला शब्द आहे? कुठला अक्षर आहे? जमतंय का? मदत करू? मदत करू? हे जरा अवघड आहे वाक्य, हो ना? तर मी सगळ्यांना सांगते. हे बघा, पहिलं काय आहे? श. श ला एक मात्रा आहे, मग काय होतं? शे. शे जा र ची, शेजारची. शेजारची. समीक्षा. समीक्षा हे मुलीचं नाव आहे. ओके. समीक्षा. कशाचं काय येते? मा. मोला का ना मा तीची पणती तयार करते. तर कुठला आपला शब्द कुठला लिहायचा आहे? पणती. ओके. तर मी आता पणती लिहिते. सगळ्यांनी बघा कसं लिहायचंय. प न ती. तिला दीर्घ वेलांटी द्यायची आपल्याला. पणती. ओके.
शेजारची समीक्षा पणती तयार करते. झालं का लिहून? दिलं सगळ्यांनी? तुला काय पाहिजे? लिहिलं? बरोबर. हो सांग लिहिलं. ठीक आहे. मस्त. राजविका झालं लिहून? अनम्यूट हो आणि पुढचं वाक्य वाच. ह्याच्या पुढे काय आहे? कागदा काय ते मातीची पणती तयार करते, त्याच्या पुढे काय आहे? वाच राजविका. माझ्याकडे ते बुक नाहीये. नाहीये? बरं, ठीक आहे. श्लोक तुझ्याकडे आहे का? हा, वाच. पुढचं वाक्य काय आहे? नाही 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 नाही. 11व्या वाक्यात पणती पणती आहे ना, त्याच वाक्यात पुढे अजून एक वाक्य आहे बघ ना. अनिता हं? कागदची जहाज तयार करते. तर हे कसं आहे? अनिता, अनिता नाही, अनिता. आहे ना तो. अनिता कागदाची होडी तयार करते. होडी तयार करते. ओके. अनिता म्हणायचं आणि अनिता नाही, अनिता. होडी कसं लिहायचं आता सगळ्यांनी बघा नीट. आधी काढायचा ह, मग ह ला काना आणि वर एक मात्रा, मग ड, ड ला दीर्घ पेलांटी. काय म्हणतात? होडी. कागदाची होडी तयार करते. दिसलं श्लोक? छान. दिसत नाही. काय दिसत नाहीये? आता दिसते. आता दिसते. हा, झालं. झालं? सगळ्यांचं झालं? हो. हर्षिता, शार्दूल झालं? ओके, ठीक आहे. तर शार्दूल पुढचं वाक्य वाचतोस? काली हा, आकाशात पक्षी हा उडता आहे. उडतात. हा, पुढं मी आणि हा, कुठला शब्द, कुठला अक्षर येते? दादा. दादा. हा, दादा पाहत राहतो म्हणजे आकाशात पक्षी उडतायत संध्याकाळी सायंकाळी, ते मी आणि माझा दादा पाहत राहतो. म्हणजे त्यांच्याकडे आपण बघत राहतो की नाही, आपल्याला छान दृश्य दिसलं तर, हो की नाही? तर तसं. तर ह्याच्यात शब्द कुठला आहे? पक्षी. सगळ्यांनी बघा, येतंय का पक्षी लिहिता तुम्हाला? पक्षी इझी आहे. इझी आहे ना? बरोबर. बघा मग लिहिता येतंय का? मी दाखवते तरी कसं लिहायचं. झालं लिहून?
झालं मॅम. पक्षी. पक्षी. मॅम झालं. झालं. व्हेरी गुड. पक्षी. अन्वेषा झालं. नाही. बर घे नाही वेळ. झालं. लिहिली. घे वेळ. दिसला श्लोक मला. छान झालं. छान. युवान झालं. झालं. ओके. मृण्मयी झालं. जमलं. पक्षी लिहायला जमलं. हो. जमलं ना. हो. हा ओके. हो. बर. ओजस्वी जमलं पक्षी लिहायला. ओजस्वी खूप शांत शांत आहे. बोलत नाहीये. हा दिसलं. दिसलं दिसलं. झालं सगळ्यांचं. आता खाली एक गंमत आहे बघा. तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर इथे खाली एक गंमत आहे बघा. बघा तुम्हाला हे वाचता येतंय का. एक एक जणांचं मी नाव घेते. बघा तुम्हाला हे वाचता येतंय का. ओके. राजविका दिसतंय तुला पुस्तक. हो. तर काय म्हणतात सांग मला तू. हा हाताचे शेवटचे बोट त्याला काय म्हणतात. काय लिहिलं इथे. मॅम रंगली. करंगळी. आपले जे हे बोट असते त्याला काय म्हणतात. करंगळी. ओके. आता पुढचं. युवान हा. वाच हे काय आहे. पुरण घालून करतात ती. काय करतात. हाताचे हा कोणतं. हे पान नंबर 9 वरच खालती खालती आहे ना गंमत ते. पुरण घालून करतात ती. काय करतात पुरण घालून. पुरण पोळी. पुरणपोळी. पुरणपोळी. हा. ओजस्वी पुढचं वाच. काय आहे. फुलाचा. फुलाचा हा भाग. 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 हा त्याला काय म्हणतात. पाकळी. पाकळी. पाकळी आपण म्हणतो ना फुलांच्या पाकळ्या असतात. हो की नाही. पाकळी. पुढं कोण आहे. पार्थ. पुढचं वाच. न हम्म ओम ओमला उमल हम्म लेले हा फुल. त्याला काय म्हणतात. कळी. म्हणजे अजून उमलायचंय ते. फूल व्हायचंय त्याचं. कळीच आहे अजून. मग न उमललेले. न उमललेले फूल त्याला काय म्हणतात. कळी. ओके. आता पुढे कोणी मृण्मयी पुढचं वाच. एका. एका. एक हा काय येतो. हो. हो बरोबर. होच्या पुढे काय आहे. काना. काना. मग त्याला काय म्हणतात. हा हा बरोबर. एका. हा पुढे काय आहे. हात. हम्म तच्या पुढे पण काय आहे. काना. मग त्याला काय म्हणतात. ता. आता हा एका हाता. ने
एका हाताने हम्म वाजवतो हम्म नाही नाही ती नाही ती काय आहे पुढे? एका हाताने काय येत नाही आपल्याला वाजवता? काय येत नाही? टाळी. वाजवून बघा, एका हाताने येते का वाजवता? येते का? एका हाताने काय येतं? नाही येत. 2 हात लागतात ना टाळ्या वाजवायला. मग टाळी. ओके, एका हाताने वाजत नाही ती टाळी. कळलं? हो आता पुढे त्रिशा, पुढचं वाच. त्रिशा तू म्यूट आहेस. लाकडी लाकडी आहे का बघ? लाकडे हा, लाकडे लाकडे एकत्र एकत्र हम्म बांधून दोन हा ओली केलेली केलेली हा, त्याला काय म्हणतात? मोळी. तर या सगळ्या शब्दांमध्ये काय गंमत आहे? कोणाला कळलंय का? अन्वेषा, तुला गंमत कळली आहे? या आपण आता जे काय केलं त्या शब्दांमध्ये काय गंमत आहे? नाही कळलं? अनम्यूट हो. हा, प्रत्येक शब्द कशाने संपतोय? ळी ळ, बरोबर? ळीनी संपतोय. करंगळी, पुरणपोळी, पाकळी, कळी, टाळी, मोळी. बरोबर ना? आणि एक इथे चित्र आहे पण त्याचा काही शब्द नाहीये. कोण सांगेल मला? काय अजून चित्रात एक दिसतंय तुम्हाला ज्याचा शब्द नाहीये इथे? दिसतंय का कोणाला? केळी. केळी. ओके, ळीनी संपतोय ना आपला शब्द, म्हणून केळी. ठीक आहे, जमलं सगळ्यांना? कळलं कसं वाचायचं? परत आज तुम्ही काय करा माहितीये? सगळे आपले जी वाक्य झाली आहेत ना ते परत वाचा. पुढच्या वर्गात मी एकेकाला अख्खं वाक्य म्हणायला सांगणार आहे. ओके, चला आता आपले अंक लक्षात आहेत का? हो चला, कोण म्हणताय? अन्वेषा, 1 ते 30 म्हणून दाखव मला आकडे. 1 हम्म 2 हम्म 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हा, तर लक्षात ठेवायचं. ओके, 13 नंतर 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे. हा, 20च्या पुढे येतात 21 हा 22 23 24 25 26 27 28 29
30. 30 जमलं. हा प्रिशा म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. शाब्बास, छान. राजविका म्हण. मृण्मय, राजविका नंतर तू म्हण, चालेल? राजविका अनम्यूट हो. नहीं होते? अनम्यूट होत नाहीये का तुझा? बर नाही होतंय, ठीक आहे. मग मृण्मय म्हण, मी घेते तुला नंतर. ओके, म्हण मृण्मय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 21 22 23 24 25 26 27 28 29 30. छान छान, मस्त. फक्त 16 म्हण एकदा. 16. 16. 16 ळ म्हणलं. हा, 16 ळ म्हणायचं प्रॅक्टिस कर, चालेल? 16. हो. छान. हा, म्हण राजविका आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. छान छान, मस्त, छान. आता कोण म्हणतंय? पार्थ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29. शाबास. नीट नाही होत आहे. म्यूट. ओजस्वी म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. शाबास. युवान. 2 3 4 5 6 8 6 नंतर 7 हम्म, 8 7. 7. 7 हम्म, 8 9 10 11 हम्म, 12 हम्म, 13 14 15 16 हम्म. 17 17. 18 हम्म, 19 20. हम्म. पुढं 21 हम्म, 24 22 23 24 25 27 26 24 27 28 29 29 29 30. 30. ओके, सगळ्यांची कुठे गडबड होतीये सांगा? 19 29 नंतर काय येतं? 20. 29 नंतर काय येतं? 30.
ठीक आहे, लक्षात ठेवायचं. हर्षिता शार्दूल. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. शाबास, छान. श्लोक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 19 20 19 20 21 22 23 24 26 25 25 26 27 28 29 30. शाबास, छान. आता आपण पुढचे शिकायचे. 30 नंतरचे शिकायचे. 30 ते 40 शिकायचे आपण. तयार सगळे? हो. आधीचे विसरायचे नाहीत ना. 1 ते 30 ते आपल्याला म्हणायचेच आहेत. चालेल. मी आता पुढचं शिकवते. 30 नंतर मी 31. 30 नंतर काय येणार? 31. म्हणा माझ्या मागे सगळ्यांनी. 31 30 31 32 32 33 33 34 34 35 35 36 36 37 37 38 38 39 39 40. 40. कळलं सगळ्यांना? परत म्हणूया. 31 31 32 35 33 33 34 34 35 35 36 36 37 37 38 38 39 39 40. 40. जमलं सगळ्यांना? हो. विसरायचं नाही. ठीक आहे. पुढच्या वर्गात परत आपण उजळणी घेणार आहे. ठीक आहे. 1 ते 30 ची पण तुम्ही सराव करायचा. करता का तुम्ही? प्रॅक्टिस करता घरी? करता ना? हा, छान छान. चालेल. आता आपण काय शिकूया आज? रंग शिकायचे का? तुम्हाला येतात का मराठीत रंगांना काय म्हणतात? येतं तुम्हाला? माहितीये? सगळ्यांना येतात रंग? कोणाला येत नाही सांगा मला. कोणाला माहित नाही येत रंग? हात वर कर. शार्दूलचा हात वर करू की नको? वर करू की नको? असं आहे ना. युवानला पण येत नाहीत. बरं, आपण शिकूया. ओके, आपण शिकूया. चालेल. आज रंग शिकूया आपण. सोपे सोपे शिकूया आपण. कॉम्प्लिकेटेड नको शिकायला. म्हणजे असं क्रिम्सन रेड वगैरे असं नको शिकायला. आपण साधे शिकूया रंग. चालेल ना? ठीक आहे. आता सगळ्यांना आवडतो तो कुठला रंग आवडतो सगळ्यांना? गुलाबी आवडतो. गुलाब. ओके, गुलाबी. लाल आवडतो. ठीक आहे. लाल आवडतो. आणि गुलाबी. ओके. आपला इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य म्हणजे काय माहितीये तुम्हाला? रेनबो. रेनबो. त्याच्यात किती रंग असतात? 7. त्यातले कोण कोण सांगताय कलर्स मला? आणि मराठीत कोण कोण सांगताय मला? मराठीत नाही येत ना. सांगते. अन्वेषा सांग. हा, ऑरेंजला काय म्हणतात? ऑरेंजला काय म्हणतात? ठीक आहे, आपण शिकूया. हा, मी फक्त म्हटलं बघूया तुम्हाला येतात का. चालेल ना? मॅम
माहितीये मराठीत? अरे वा, छान. सांग मग. लाल, केशरी, पिवळा, हिरवा, निळा, अजून एक निळा, अजून एक निळा. बर. आणि जांभळा, आपण इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात ना, तर मराठीत एक सोपं आहे आपल्याला. आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? विबग्योर म्हणतो ना, विबग्योर. बरोबर. हे 7 रंग आहेत आपले इंग्रजीत. तसं मराठीत काय आहे माहितीये तुम्हाला? ता, ना, पी, ही, नी, पा, जा. सोपं आहे ना? ताना, पिहिनी, पाजा. हे 7 रंग आहेत आपले. ठीक आहे. म्हणजे काय? तांबडा, नारंगी असे रंग येतात. ओके. तर मी सोपे रंग शिकवते आज. हे आपण पुढच्या वर्गात शिकूया. सोपे कुठले आहेत आता सांगा. रेड म्हणजे काय? येल्लो म्हणजे पिवळा. ब्लू म्हणजे निळा. ओके. आणि व्हाईट म्हणजे पांढरा. ब्लॅक म्हणजे काळा. बरोबर. आणि व्हायलेट म्हणजे जांभळा. बरोबर. सगळ्यांना कळलेत हे रंग? कळले? कळले? मृण्मयी, कळले तुला रंग? आपण आता मराठीत, आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ना स्काय ब्लू कलर, मग त्याला मराठीत आपण कसं म्हणणार? आकाशी निळा असं. ओके. स्काय ब्लू म्हणजे आकाशी निळा. काय झालं शार्दूल? तुला कळले का रंग? कळले? कळले रंग? तुला कुठला आवडतो रंग? लाल. आता मी एक आज तुम्हाला होमवर्क सांगणार आहे, गृहपाठ देणार आहे. तुमचा जो आवडता रंग आहे त्या आवडत्या रंगाच्या 5 वस्तूंची नावं तुम्ही लिहून आणायची आहेत. आता माझा जर लाल आहे सपोज, मला आवडता, तर मी लाल रंगाचं काय काय असतं ते मी 5 वस्तू ते नावं लिहिणार मी त्याची, किंवा काही ज्या लाल गोष्टी असतात त्याची मी नावं लिहिणार. लालचं काय असतं सांगा? कुंकू, मिरची, रक्त, सफरचंद, गुलाबजाम. हा, गुलाब. हा, लाल रंगाचं गुलाब पण असतं. बरोबर. तर असे 5 वस्तू लिहून आणायचं तुमच्या आवडत्या रंगाचं, आणि प्रत्येकाने मला सांगायची, ते म्हणून दाखवायचे काय आवडतं ते. ठीक आहे. सगळ्यांना कळलंय? आपण लाल रंगाची सांगितलीत तुम्ही. आता पिवळ्या रंगाचं काय काय गोष्टी आहेत सांगा मला. आंबा. अजून झेंडूचं फूल, हळद, केळी. बरोबर. अजून काय असतं पिवळ्या रंगाचं? पुरणपोळी. बर. फूल. हा, झेंडूचं पण असतं. हो. शेवंतीचं पण असतं. अजून काय असतं पिवळं? सूर्य. बरोबर. अजून लिंबू कुठल्या रंगाचं असतं? पिवळा. ओके. आता हिरव्या रंगाच्या 5 वस्तू सांगा मला. मिरची. अजून पान, टरबूज, कोथिंबीर. बरोबर. आणि पोपट, पेरू, झाड. बरोबर. पेरू, पालक. बरोबर. झाड. श्लोक काय म्हणलास तू आता? झाड का? बरोबर. आता निळ्या रंगाच्या सांगा 5 वस्तू सांगा बरं. झाले 10 मिनिटाची निळ्या रंगाचं काय काय असतं? पाणी. पाण्याला रंग असतो का रे? बघितलं का मग ते होतं ना. समुद्रात पाणी जे असतं ते निळं असतं ना. बरोबर. आणि काय असतं निळ्या रंगाचं?
मोर कुठल्या रंगाचा असतो? निळ्या. निळा. बरोबर. अजून काय असतं निळ्या रंगाची? आपण आकाश. काय वापरतो? आकाश. आकाश असतं. आणि आपल्या शाई असते ना, आपली शाई, निळ्या रंगाची शाई असते. साबण. साबण असतो. बर, निळ्या रंगाचा. बरोबर. शाई असते की नाही आपली, निळ्या रंगाची शाई असते ना. आपलं ब्लू इंक पेन म्हणतो ना आपण, ब्लू इंक पेन म्हणजे निळ्या रंगाची शाई, निळं शाई पेन, हो की नाही? आता कुठला रंग? पांढऱ्या रंगाच्या काय काय वस्तू असतात सांगा? पीठ. काय? खडू. खडू असतो पांढऱ्या रंगाचा. आणि पीठ, दात, दात असतात पांढरे. बरोबर बरोबर, दात असतात. अजून डोळे. बरोबर. अजून आणि डॉक्टर काय घालतात? पांढऱ्या रंगाचं असतं ना ते कोट, डॉक्टरांचा असतो ना तो, पांढऱ्या रंगाचा असतो ना. अजून काय असतं पांढरे? कागद. कागद. झेंडा मधला रंग पांढरा. बरोबर, झेंड्यामधला मधला रंग पांढरा असतो. बरोबर. आणि भिंती. बरोबर. आणि आपलं खोबरं कसं असतं? खोबरं पांढरं असतं ना. हा, दही. बरोबर. दही, दूध, ताक सगळं पांढरच तर असतं की. बरोबर म्हणून छान. दही. बरोबर बरोबर बरोबर. आता काळ्या रंगाचं काय काय असतं सांगा? केस. केस. आणि कावळा. आणि वायर पण असते. बर, काळी वायर असते. वायर वेगवेगळ्या रंगाच्या असतात ना. अजून काळं काय असतं? काळे ढग. बरोबर. हा, बरोबर. दिसली वायर, दिसली अन्वेषा. अजून अजून काय असतं काळ्या रंगाचं? कोट. वकिलाचा कोट. वकिलाचा कोट. बरोबर. आणि शाळेत तुम्हाला पांढऱ्या फळ्यावर शिकवतात का काळ्या फळ्यावर शिकवतात? काळ्या. ओके. आणि आपण कुठल्या रंगाच्या खुर्चीत बसलोय बघा सगळ्यांनी? खुर्चीचा रंग सांगा तुमच्या. काळा आहे ना. माझ्या पण खुर्चीचा रंग काळा आहे. माझ्याकडे बेड आहे. मग बेडचा रंग काय आहे? पिवळा. पिवळा आहे. सोफा निळा आहे ना श्लोकचा. बरोबर. पार्थ कशावर बसलायस? मग तू भिंतीचा सांग, भिंतीचा रंग कुठला आहे? पिवळा आहे का? ओके, काळ्या रंगाच्या झाल्या का? आता केशरी रंगाच्या कुठल्या वस्तू आहेत सांगा? केशरी, ऑरेंज. झेंडाचा पहिला कलर. बरोबर. अजून ऑरेंज. ऑरेंज. तेच ऑरेंज. कुठलं फळ? पुस्तक. ऑरेंजला काय म्हणतात मराठीत? फळ जे असतं. संत्र. संत्र. बरोबर. अजून काय असतं केशरी रंगाचं? पुस्तक. पुस्तकात पण असतात केशरी रंग. अजून अजून काय असतं केशरी सांगा? पाऊच. पाऊच असतं, आपल्याकडचं असतं. पण जनरली काय असतं केशरी रंगाचं? आपण गोडात घालतो ते काय असतं माहितीये तुम्हाला? केशर. बरोबर. छान रंग आणि फ्लेवर येतो की नाही? छान चव येते की नाही आपल्या गोड पदार्थांना? हो की नाही? जिलेबी. जिलेबी. बरोबर. केशरी असते ना जिलेबी. बरोबर. छान छान. लड्डू. मोतीचुराचा लाडू. बरोबर. लड्डू नाही म्हणायचं, लाडू. कोण म्हणलं लड्डू आता? लाडू म्हणायचं. काय म्हणायचं? लाडू. मराठीत आपण लाडू म्हणतो, हिंदीत लड्डू असतो तो. ओके. तर सगळ्यांना होमवर्क कळलाय का आज काय काय आहे? हो. एक कुठला पण तुमच्या आवडीचा रंग, त्याच्या 5 वस्तू तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. ओके. आणि मी पुढच्या वर्गात विचारणार आहे तुम्हाला. ओके, चालेल ना? बाय.
बाय झालं. Bye. बाय बाय. बाय तुमच्या परीक्षा आहेत का शाळेत का नाही आहेत परीक्षा? बाय 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 परीक्षा नाही आहे तुम्हाला? बाय बर बाय 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 बाय.